प्रिया सुळे यांची संयुक्त पत्रकार परिषद। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, प्लीज आपण थोडं सायलेन्स 5 मिनिटं फक्त, म्हणजे सुरुवात करता येईल। चालू करूयात का? थँक्यू। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार दोन्ही पक्षाचा संयुक्त जाहीरनामा प्रकाशनाचा कार्यक्रम सुरू होतोय। मी सर्वप्रथम आदरणीय अजितदादा, आदरणीय खासदार संसदरत्न सुप्रियाताई सुळे, डॉक्टर अमोल कोल्हे आणि व्यासपीठावर असलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतो। सर्वप्रथम मी आदरणीय दादा, आदरणीय ताई यांना विनंती करतो की आपण जाहीरनाम्याचं प्रकाशन करावं। त्यानंतर प्रथम दादा, नंतर ताई आपल्याला संबोधित करतील आणि त्यानंतर आपण प्रश्न उत्तर घेऊयात। डॉक्टर अमोल कोल्हे साहेब, आपण अष्टसूत्री प्रगतीची अष्टावधी नेतृत्वाची आपण परवा याच ठिकाणी भेटलो होतो। आपण आधी 1 आलाम 5 काम अशी घोषणा करून आपण प्रचाराचा शुभारंभ केला होता। ही 5 कामं करणार असा आमचा निश्चित पक्का वादा आहे, परंतु त्या व्यतिरिक्त 3 कामंही आम्ही जादा करणार आहोत। अशी एकूण 8 कामांची ही अष्टसूत्री प्रगतीची आम्ही घेऊन आलो आहोत। ही अष्टसूत्री आदरणीय दादा, आदरणीय ताई आपल्यासमोर काहीच वेळात मांडतील। बॅकड्रॉपवर आपण अष्टसूत्री प्रगतीची या शब्दाबरोबर अष्टावधानी नेतृत्वाची असे शब्दही हेतुपूर्वक नमूद केलेले पाहत असाल। अष्टावधानी म्हणजे ज्यांच्याकडे 8 विशेष गुण आहेत ती व्यक्ती, आणि आपण लक्षात घ्यायला पाहिजे की ते 8 गुण: तीव्र स्मरणशक्ती, कामात एकाग्रता, अनेक विषय एकाच वेळी हातोटी, कार्यतत्परता म्हणजेच वेगवान निर्णय, वेगवान कृती, तर्कशक्ती, भाषा प्रभुत्व, नवनिर्मितीचा आस आणि नवनिर्मितीची ध्यास, आणि शेवटचा महत्त्वाचा गुण म्हणजे किती वादळ वारे येवोत त्यावर मात करून प्रवास सुरू ठेवायचा, किनारा गाठायचा आणि त्यासाठी स्थिर राहण्याचा मानसिक स्थैर्याचा गुण। मित्रांनो, हे 8ही गुण मान्य आदरणीय पवार साहेब, आदरणीय अजितदादा, ताई यांच्या ठिकाणी आहेत। यासाठी आपण निश्चितच सहमत व्हाल। जाहीरनामा म्हणजे नेतृत्वाची प्रगतीची अष्टसूत्री आहे असे आम्ही म्हटलेले आहे। आदरणीय दादा, आदरणीय ताई, सर्व मान्यवर ह्या आदरणीयांच्या शुभ हस्ते आजचा जाहीरनामा त्यांनी प्रकाशित केलेला आहे। मी या ठिकाणी आपल्या सर्वांशी आदरणीय अजितदादांनी संवाद साधावा अशी मी त्यांना विनंती करतो। जाहीरनामा त्यांनी प्रकाशित केलेला आहे। मी या ठिकाणी आपल्या सर्वांशी आदरणीय अजितदादांनी संवाद साधावा अशी मी त्यांना विनंती करतो। उपस्थित खासदार सुप्रिया सुळे, खासदार डॉक्टर अमोल कोल्हेजी, श्रीकांत पाटील, सुभाष जगताप, चेतन तुपे पाटील, दीपक भाऊ मानकर, विजयराव कोलते, भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष सीतारामजी गंगावणे, विशाल मनाली, सर्व उपस्थित विकासराव, राजलक्ष्मीताई, सर्व उपस्थित दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी, तसंच उपस्थित असणारे माझ्या पत्रकार बांधवांनो,
आणि तरुण मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 2 दिवसापूर्वी ह्याच ठिकाणी अलार्म वाजून 1 अलार्म 5 काम अशा प्रकारची घोषणा आम्ही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं केलेली होती, पत्रकार परिषदेत केलेली होती. आणि त्यावेळेस आम्ही 5 कामांना प्राधान्य अगदी टॉप प्रायोरिटीनं देणार आणि नंतर इतर पण प्रश्न आहेत, परंतु त्याच्यामध्ये नळाद्वारे दररोज पाणी, ट्रॅफिकमधून खड्डेमुक्त पुणे शहराला करणार, नियमित स्वच्छता पुण्यामध्ये झाली पाहिजे अशा पद्धतीनं आम्ही नियोजन करणार, हायटेक आरोग्य सुविधा आणि 5वा प्रदूषणमुक्त पुणे महानगरपालिकेचा परिसर. आणि ही 5 कामं करण्याचा आमचा पत्रकार मित्रांनो पक्का वादा आहे. आणि या 5 कामा व्यतिरिक्त खालील 3 कामे करण्याचा देखील आमचा सर्वांचा इरादा आहे. त्याच्यामध्ये आपल्या इथं झोपडपट्ट्या आहेत, त्या झोपडपट्ट्याचं पुनर्वसन आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये TDR असेल, त्याचा FSI असेल, ह्याच्यामध्ये काही बदल केलेले आहेत आणि म्हणून फॅमिली वाढलेल्या आहेत. आता तुम्ही बघा, पूर्वीच्या काळामध्ये 1 फॅमिली होती, त्यांच्यात 3-3 फॅमिली झालेल्या आहेत, 2-2 फॅमिली, 4-4 फॅमिली झालेल्या आहेत. आणि त्यामुळं ह्या सगळ्याच्याबद्दल पुनर्विकास करणं नितांत गरजेचं आहे. पुणेकरांच्या प्रति उत्तरदायित्व म्हणून काही विशेष गोष्टी ह्या आम्ही त्याच्यामध्ये करतोय. आणि 150 पुणे मॉडेल शाळांची उभारणी, आपल्या पुण्यामध्ये विद्येचं माहेरघर आहे, त्यावेळेस एक मॉडेल शाळा अशा पद्धतीनं 150चं टार्गेट हे आम्ही उद्याच्या 5 वर्षाच्या करता ठेवलेलं आहे. अशी एकूण 8 कामांची विकासाची अष्टसूत्री विकासाची आणि आम्ही आपल्यासमोर मांडलेली आहे. अर्थात या व्यतिरिक्त कला, क्रीडा, संस्कृती या क्षेत्रामध्ये देखील बरंच काही करण्याचा आमचा मानस आहे. आणि याबाबतचा तपशीलवार आराखडा आम्ही 60 दिवसात पुणेकरांच्या समोर ठेवणार आहोत. या व्यतिरिक्त कला, क्रीडा, संस्कृती या क्षेत्रामध्ये देखील बरंच काही करण्याचा आमचा मानस आहे. आणि याबाबतचा तपशीलवार आराखडा आम्ही 60 दिवसात पुणेकरांच्या समोर ठेवणार आहोत. या जाहीरनाम्याच्या ठळक बाबी ह्या मी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेल्या आहेत आणि त्याचं विवेचन मी आता आपल्यासमोर करतो. हे जाहीरनामा तुम्ही आता बघितल्यानंतर तुमच्या सर्वांच्या लक्षामध्ये येईल की काही बाबतीमध्ये तुम्हाला प्रश्न देखील पडेल की बाबा हे कसं तुम्ही करणार आहे. आता उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर अष्टसूत्री प्रगतीचा अष्टावधानी नेतृत्वाची 5 कामं पक्का वादा, 3 कामं करू जादा अशा पद्धतीचं हे सगळं आहे. आता ह्या संदर्भामध्ये आपल्याला दररोज नळाद्वारे पाणी हे अशक्य गोष्ट नाही. आता इथं डॉक्टर कोल्हे साहेब बसलेले आहेत, इतर मान्यवर आहेत, सुप्रिया सुळे आहेत. त्यामध्ये काय झालं आहे, काही आपला नवीन गावांचा परिसर आला, त्याच्यामध्ये पत्रकार मित्रांनो इतक्या मोठ्या प्रमाणावर टँकर माफिया, जाऊ द्या, वडगाव शहरी परिसरामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर टँकरची समस्या आहे. तर सुनील टेंगरे बसलेले आहेत, बाकीचे आमचे मान्यवर बसलेले आहेत, ते पण सगळेजण कबूल करतील. आणि मला इतक्या सोसायटी धारक आता भेटत आहेत ह्या निवडणुकीच्या निमित्तानं, सकाळी अर्ली मॉर्निंग येऊन भेटत आहेत. त्याच्यामध्ये वाघोली वेलफेअर सोसायटी का रे असोसिएशन, ते पण मला भेटले. अशा खूप ह्यांच्या समस्या आहेत आणि करोडो रुपयाचा ह्यांचा पैसा त्याच्यामध्ये जातोय. आणि त्याच्याकरता व्यवस्थितपणे वितरण व्यवस्था, व्यवस्थितपणे उंच टाक्या ह्या तातडीनं बांधण्याची गरज आहे. खरं तर आता इतकी मोठी टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि जर वॉर फुटिंगवर काम करायचं म्हटलं तर टाक्या आपण ताबडतोब बांधू शकतो आणि जागा उपलब्ध करून देऊ शकतो. परंतु तेही मागच्या काळामध्ये त्याला डिले झालेला आहे. 2015ला मी तुमच्या माहिती करता सांगतो, आम्ही 2818 कोटींची मंजुरी दिलेली होती. आमची मुदत संपत आले त्यावेळेस 82 पैकी फक्त 59 टाक्या अजून कार्यान्वित नाही आहेत आणि 200 किलोमीटर वितरण व्यवस्था काम बाकी आहे. 45,000
AMR अशा प्रकारे मीटर अजून बसवलेले नाही आहेत आणि त्याच्यामुळं कारण नसताना अनेक पुणेकरांना त्याची किंमत मोजावी लागते आणि म्हणून आम्ही ते दररोज पुणेकरांना प्यायला पाणी वरसगाव पानशेत खडकवासला टेमघर भामा आसखेड हे तर आपण आणलेलंच आहे. आपण त्याच्यामध्ये सुधारणा करू पाहतोय आणि बाकीचं मग आपण मुळशी डॅम असे टाटाची जी धरणं आहेत तिथनं पण आपण आणायचा प्रयत्न काम करणार आहोत. दुसरं म्हणजे आम्ही जे काही सांगितलेलं आहे की पुणे शहरातील 33 मिसिंग लिंक आणि 15 मुख्य रस्त्यांच्या दर्जात सुधारणा करून 150 किलोमीटरहून अधिक लांबीच्या या रस्त्यांमुळे पुणे शहरात कुठेही जाणे सोपे होईल. त्याच्यामध्ये टॉम ट्रॅफिक सर्वे या जगातल्या 501 शहरांचा अभ्यास करून ह्या ट्रॅफिकमध्ये अत्यंत खराब अवस्था असणाऱ्या शहरांच्या मध्ये आपला पुण्याचा 4था नंबर लागतो आणि त्यात सुधारणा करण्यासाठी आपला डेव्हलपमेंट प्लॅन, आपला RP मधील सर्व रस्ते संपूर्ण रुंदीने विकसित करणं गरजेचं आहे. तसेच बस, मेट्रो अशा पब्लिक ट्रान्सपोर्टला देखील सक्षम करणं गरजेचं आहे. हे मी आपल्याला मधी पण सांगितलेलं होतं. अनेक जाहीर भाषणामध्ये देखील मी माझी भूमिका मांडतोय आणि त्यामध्ये आमचा ही सगळी युती, आमचे दोन्ही पक्ष आणि आमचे भीम आर्मी आणि बाकीचे सगळे आमचे बरोबर आलेले सहकारी असे आम्ही एकत्र मिळून ते काम करणार आहे. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी पहिल्यापासून स्वच्छतेचा अतिशय मला आवड आहे. मला कुठंही काही मी काम करत असलो तर कुठं कचरा पडला तर मी ताबडतोब तिथल्या संबंधितांना सांगतो की बाबा हे ताबडतोब उचला, किंवा मला तिथं उचलता आला तर मी पण उचलायला मला कमीपणा वाटत नाही. ते आपलं सगळ्यांचं काम आहे. सर्वेक्षण जे स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये त्याच्यात इंदूर असेल, देशातलं सुरत असेल, नवी मुंबई असेल, हे फार वरच्या क्रमांकावर आलेत आणि त्यामध्ये साधारण सोसायट्यांनी स्वतःचा कचरा स्वतः प्रोसेस केला आणि सोलर वापरले तर सोसायटीच्या कॉमन मालमत्ता करात देखील आपण 20% सवलत देण्याचा निर्णय घेतलाय. काय लोकांना काही इन्सेंटिव्ह दिल्याशिवाय लोक तिकडे आकर्षित होत नाही आणि त्याकरता उद्याच्याला त्या सोसायटी धारकांना वाटलं की आपला समजा 50 लाख रुपये किंवा 1 कोटी रुपये धरा त्यांचा सगळ्या प्रकारचे टॅक्स वगैरे येऊन खर्च होतोय सगळ्यांचा मिळून, उदाहरणाखातर मी सांगतो, त्याच्यात 20% सवलत दिली म्हणजे 20 लाख रुपये त्यांचे वाचणार आहेत. त्यावेळेस मग ते सोलर वापरतील आणि त्याच्यातून पर्यावरणाचा पण समतोल साधला जाईल. अशा पद्धतीनं आम्ही ह्याच्यामध्ये त्यांना सवलत देऊन प्रोत्साहन देतोय आणि ग्रीन सोसायटी म्हणून त्यांना आम्ही सन्मान चिन्ह पण त्या ठिकाणी देणार आणि शहरामध्ये बंद पडलेल्या कचरा प्रक्रिया आणि त्यावर आधारित वीज निर्मिती प्रकल्पाची देखील आम्ही सखोल तांत्रिक, आर्थिक आणि पर्यावरण तपासणी करून त्याच्यातनं पुढे जाणार. त्याच्यामध्ये पुणे महानगरपालिकेने फक्त 11 ऑटोमॅटिक स्वीपिंग मशीन आहेत. 12,350 सफाई कर्मचारी कॉन्ट्रॅक्टरचे आणि आपले परमनंट धरून तरी देखील वेगवेगळ्या भागामध्ये कचऱ्यांचे ढीग दिसतात. हे आपण पण सगळेजण अनुभवतोय. ते आम्हाला बंद करायचंय. त्याकरता पुण्याची सूत्र उद्याच्या 5 वर्षाच्या करता पुणेकरांनी आम्हा लोकांच्या हातामध्ये द्यावीत. आमच्या उमेदवारांना निवडून द्यावं ही आमची विनंती आहे, ही आमचा आग्रह आहे. टर्शरी हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांवरील ताण कमी करण्याच्या दृष्टीनं तसेच घराच्या 2 किलोमीटर परिघाच्या आत प्राथमिक वैद्यकीय सुविधा मिळण्याच्यासाठी प्रायमरी हेल्थ सेंटर खूप महत्त्वाची आहेत आणि तशा पद्धतीनं आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेलं आहे. PCMC मध्ये साधारण 30 लाख लोकसंख्येच्या मागं 1400 बेड उपलब्ध आहेत, पण आपल्या पुण्यामध्ये PMCच्या मध्ये 60 लाख लोकसंख्येला फक्त 425 बेड त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. हे फार मोठी तफावत आहे. त्याच्यामध्ये हे अद्वितीय अशा पद्धतीचं पुणे आहे का? शिक्षण, आरोग्य आणि अशा मूलभूत सुविधा पालिका देऊ शकत नसेल तर त्याला काही अर्थ नाही. त्याकरता आमच्या इथले जे स्थानिक नेतृत्व आहे ज्यांच्या हातामध्ये पुणे महानगरपालिकेचा कारभार आहे त्या गोष्टीला आमचा त्या ठिकाणी विरोध आहे आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की आज इतक्या मोठ्या प्रमाणावर आपल्याला बेड हे उपलब्ध करावे लागणार आहेत.
त्याचबरोबर इतर पण काही उपक्रम आम्ही घेतलेले आहेत. उदाहरणार्थ आपल्या PMCच्या अखत्यारीमध्ये भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला अत्याधुनिक बनवण्याचं काम, स्वतंत्र कर्करोग रुग्णालयाची उभारणी, अत्याधुनिक बर्न वॉर्ड सुविधा. आपल्याला माहिती आहे की जर कुणी भाजलेले पेशंट आले तर सूर्या हॉस्पिटल इथं प्रथम प्राधान्य दिलं जातं. परंतु त्याचबरोबर अनेक ठिकाणी ह्या घटना घडतात, म्हणून बर्न वॉर्डची पण सुविधा केली गेली पाहिजे. अशा तज्ञ